जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो, मी गजानन गायकवाड तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फार्मर आय डीवरील एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ। फार्मर आय डी म्हणजे काय, तर शेतकऱ्यांचं एक विशिष्ट ओळखपत्र, ज्या ओळखपत्राच्या आधारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ एकाच आय डीवरती मिळणार आहे। त्यामध्ये PM किसान योजना असेल, नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल, या योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र ते कसं काढायचे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी हा महाराष्ट्रातील पहिले बीड जिल्ह्यामध्ये राबवण्यात आला होता, पण आता हा फार्मर आय डी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढला जात आहे। जवळपास ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती लाखो नाहीतर करोडो शेतकऱ्यांनी यांची नोंदणी केलेली आहे। आता महाराष्ट्रातही चालू झालं आहे, तुमचाही फार्मर आय डी काढून घ्या, कारण येणारा 19वा PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी फार्मर आय डी हा अत्यंत आवश्यक असणार आहे। मग हा फार्मर आय डी शेतकऱ्यांनी कसा काढायचा आहे संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी इथे दिलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर फक्त व्हिडिओ बघू नका, चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण खूप सारे शेतकरी काय करतात, व्हिडिओ बघतात चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। तर मित्रांनो, आपण अशीच माहिती तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो, त्यामुळं चॅनल सबस्क्राईब मात्र नक्कीच करा। मग मित्रांनो, उशीर कसा करायचा आहे, चला सुरू करूयात की फार्मर आय डीसाठी ॲप्लिकेशन अर्ज कसा करायचा आहे, फार्मर आय डी कसा काढायचा। चला मित्रांनो, वेळ न लावता सुरू करूयात आपला माहितीपूर्ण व्हिडिओ। तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता। इथे तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं स्टेटस बघता येईल, डॅशबोर्ड बघता येईल। त्याच्यावरती तुम्हाला एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे बघा, CSC लॉग इन नावाचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरतून तुम्हाला हे काढायचं आहे। स्वतः फार्मरचं जे होतं ते आता बंद करण्यात आलेलं आहे, इथे बघू शकता लॉग इन विथ CSC, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही नवीन जर असाल तर तुम्हाला इथे येस ऑर नो विचारेल, तिथे येस करायचं आहे। आणि जर तुम्ही काढलं असेल तर तुमचं डायरेक्टली CSC लॉग इन होईल। तुम्हाला इथे युजर आय डी पासवर्ड टाकून दिलेला कॅप्चर टाकून तुम्हाला इथे सिंगिंग करून घ्यायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे। तर लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो काय होईल, तर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड बघायला मिळेल। इथे तुम्ही ऑथेंटिकेशन OTP आणि बायोमेट्रिकने करू शकता। तुम्हाला इथे कस्टमरचा आधार नंबर टाकायचा, म्हणजे शेतकऱ्यांचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे OTP आहे, बायोमेट्रिक आहे, पण सध्या तरी OTP वरतीच चालत आहे, बायोमेट्रिकवरती नाही। आपण कस्टमरचा आधार नंबर इथे टाकून घेऊयात आणि आधार नंबर टाकल्यानंतर साईडला कुठेही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर मोबाईल जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती जो OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे, शेतकऱ्याकडून तो OTP घ्यायचा आणि व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशी माहिती येईल, तुम्हाला इथे आधार नंबर व्हेरीफाय झालेला दिसेल। आता तुम्हाला इथे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर साईडला तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तो OTP शेतकऱ्याच्या मोबाईलवर येईल आणि तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे। तो OTP 00ने सुरू होतो आणि नंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचं आहे। तर व्हेरीफाय केल्याच्यानंतर इथे शेतकऱ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवेल, शेतकऱ्याचं नाव दाखवेल, त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख दाखवेल। तिथे तुम्हाला कॅटेगरी निवडून घ्यायची आहे। कॅटेगरी निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे काहीच करायचं नाही, पुन्हा खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे न्यू बिझनेस विचारेल, इथे तुम्हाला नो करायचं आहे। नो केल्याच्यानंतर तुम्हाला खाली पत्ता दिसेल, त्या पत्त्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो बदल करा, अन्यथा जशास तसं तुम्ही राहू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला इथे लँड होल्डर डिटेल्स विचारेल, तर तुम्हाला इथे ओनर असं सिलेक्ट करायचं आहे। ओनर असं सिलेक्ट केल्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मर असं हे ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल। नंतर तुम्हाला इथे तुमची शेतीची माहिती टाकायची, तर फॅच लँड डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका निवडायचा आहे। नंतर तुम्हाला तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे, तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्हाला निवडायचं आहे, जिथे शेती असेल तिथे। नंतर तुम्हाला तुमचा गट नंबर इथे टाकून घ्यायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे संपूर्ण गटातील शेतकऱ्यांची नाव येतील, त्यात तुमचं नाव कोणतं आहे ते नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नसेल तर माय नेम इज नॉट फाउंड याच्यावर क्लिक करायचं आहे। खाली बघू शकता शेतकऱ्याची माहिती आली। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि खाली येऊन सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्यानंतर शेतकऱ्याची माहिती त्या अपडेट होईल। तर तुम्हाला परत एकदा काय करायचं, तर व्हेरीफाय ऑल लँड याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही माहिती इथे बघून घेऊ शकता शेतकऱ्याची। तर व्हेरीफाय लँडवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय लँडवरती क्लिक केल्याच्यानंतर हे ऑटोमॅटिकली व्हेरीफाय होईल, तिथे चेकबॉक्स येईल आणि नंतर तुम्हाला तुमची जमीन इथे
दाखवण्यात येईल तुमची जमीन किती आहे काय आहे. नंतर डिपार्टमेंट अप्रूव्हल कोणाचा आहे तुम्हाला इथे रेव्हेन्यू याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर खाली तुम्हाला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि ते येस जे आहे ते येसला येस राहू द्यायचे, नो करायची गरज नाही, कारण ही संपूर्ण माहिती तुम्ही आधारवरून घेतात त्यासाठी आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन CSCवाल्याने ऑपरेटरने द्यायचं आहे. नंतर CSC टू फार्मर असं करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं. सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता प्रोसेस टू सिंगिंग याच्यावर क्लिक करायचं आहे. यासाठी OTP आणि बायोमेट्रिक सिस्टीम दिलेली आहे. तर प्रोसेस टू सिंगिंग याच्यावर आपण क्लिक करूयात. कसं आहे साईट नवीन आहे त्यामुळे थोडा लोड घेऊ शकते, तर तुम्हाला इथे वेट करायचं आहे. परत एकदा आपण प्रोसेस टू सिंगिंग करूयात. सिंगिंग केल्याच्यानंतर बघूयात पुढं काय होतं आहे. तर पुढं शेतकरी मित्रांनो बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सिंगिंग येईल. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, शेतकऱ्याचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर इथे टाकल्याच्यानंतर काय करायचं आहे तर खाली तुम्हाला इथे गेट OTP याच्यावर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. गेट OTP ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर परत एकदा शेतकऱ्याचा जो मोबाईल असेल आधारला लिंक त्याच्यावर OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आता तो आपण शेतकऱ्याचा OTP इथे टाकून घेऊयात. आणि OTP टाकल्याच्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला खाली एक चेक बॉक्स दिलेला आहे बघा, आय हिअर बाय स्टेट, याच्यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे. थोडा वेळ थांबल्याच्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला दाखवेल तुमचा फार्मर ID तयार झालेला, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली. खाली शेतकऱ्याचा तुम्हाला फार्मर ID पण इथे दिसेल आणि नंतर तुम्हाला इथे PDF नावाचा ऑप्शन दिसेल. या PDF वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि शेतकऱ्यांचा जो फार्मर ID तयार झालेला आहे तो फार्मर ID तुम्हाला PDF सेव्ह करून घ्यायचा आहे. तो सेव्ह केल्याच्यानंतर PDF सेव्ह करून घ्यायचा आणि शेतकऱ्याला त्याची तुम्ही प्रिंट देऊन टाकायची. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतकऱ्याचा फार्मर ID हा काढू शकता. तर आपण अशा प्रकारे इथे फार्मर ID सेव्ह करतोय. शेतकऱ्यांच्या नावाने तुम्ही ते सेव्ह करू शकता. शेतकऱ्याच्या नावाने सेव्ह करा, शेतकऱ्यांना त्यांची प्रिंट द्या. न चुकता कुठेही चूक होऊ देऊ नका, कारण शेतकऱ्यांची माहिती ही या फार्मर IDवरती होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे ओके पण करू शकता आणि पुढच्या शेतकऱ्यांची फार्मर ID तुम्ही काढू शकता. तर अशा प्रकारे शेतकऱ्याची फार्मर ID काढायची. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. याची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे. नंतर तुम्ही स्टेटस बघू शकता. इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आणि चेकवरती क्लिक करायचं आहे. चेकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दाखवेल. आधार, सेंट्रल ID, अप्रूव्हल सध्या पेंडिंग आहे. जेव्हा पण अप्रूव्हल भेटेल तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येईल की तुमचा फार्मर ID अप्रूव्हल झाला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया